नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो। पीक विमा योजनेमध्ये काही सूचना आलेल्या आहेत, काही नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, काय आहेत ते बदल, काय नियम, सूचना, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता खरीप पीक विमा भरणे चालू होणार आहे आणि याच्यामध्ये पीक विमा कंपनीकडून काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचना काय त्या बघू शकता मित्रांनो। पीक विमा भरताना 2024साठी एक नवीन सूचना आहे। यावर्षी 2024 खरीप विमा भरताना नवीन नियम आला आहे। असे समजा, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड, पासबुक व सातबारावर नाव सारखे नाहीत, म्हणजे थोडा फरक आहे। उदाहरणार्थ रामराव, बालाजी, बालासाहेब, बाळू, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, प्रभू, प्रभाकर, सरूबाई, सरस्वती असे काही नावात बदल असतील, असे अनेक उदाहरणं आहेत। काहींच्या सातबारावर आडनाव नाहीत, त्यांनी आडनाव टाकून घेणे, जसे आधार पासबुकवर आहेत तसे। आधार कार्ड, पासबुक व सातबारावर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे, कारण या सर्व मध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत, नाहीतर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील। त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काही करू शकणार नाही, कारण तुम्ही म्हणता अगोदर विमा आम्हाला येत होता ह्याच नावावर किंवा ह्याच आधारवर, ह्याच पासबुकावर, पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला तरच विमा येत आहे, नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट करण्यात येत आहेत। थोडीही चूक असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार, यासाठी कोणतेही CSC केंद्रावाले जबाबदार राहणार नाहीत। ह्या सूचना आहेत मित्रांनो। लवकरात लवकर तुमच्या सातबारावर किंवा नावात काही बदल असतील तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या। हा छोटासा पण महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास हा इतरांशीही शेअर करा। भेटूयात पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।